नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, माझं सकाळचं जे रुटीन आहे 3 ऑनलाईन क्लास एक्सरसाइजचे, त्याच्यानंतर घरातील कामं, याचं जे रुटीन आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते। तर हा जो व्हिडिओ आहे तो कमेंटवर आधारित आहे। बऱ्याच ताईंनी मला कमेंट केलेले की सकाळचं रुटीन ताई तुमचं कसं असतं, ऑनलाईन क्लास 3, त्याच्यानंतर घरातलं कामं, मुलांचा टिफिन वगैरे, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर सकाळी मी 5 वाजता उठते। 5 वाजता उठल्यानंतर सर्वात प्रथम मी कोमट पाणी पिते। तर ज्या दिवशी मिस्टरांची नाईट ड्युटी असते त्या दिवशी सकाळी मला मुलीचा टिफिन बनवावा लागतो, कारण की ती 7:45 वाजताच जाते आणि माझं ऑनलाईन बॅच असते 7 ते 8 एक असते आणि एक 5:30 ते 6:30 ते 6:45 असते। मग त्याच्यामुळे मी 5 वाजता लवकर उठून मुलीचा जो टिफिन आहे तो तयार करते, ज्या दिवशी मिस्टर नसतील त्या दिवशी। आणि ज्या दिवशी मिस्टर असतात ना त्या दिवशी ते स्वतः बनवतात, टिफिन बनवतात, त्यांचा स्वतःचा पण बनवतात आणि मुलांचा पण बनवतात। आणि नसल्यावर मीच बनवत असते। तर 5 वाजता उठले आणि सर्वात प्रथम मी कणिक वगैरे भिजवलं, त्याच्यानंतर भाजीसाठी जे आहे कांदा वगैरे, हिरव्या मिरच्या वगैरे कापले। तर सोपी भाजी जी असेल ना, जी पटकन होणारी, मेथीची भाजी किंवा शेपूची भाजी, असं जे पटकन भाज्या होतात त्याच शक्यतो मी करण्याचा प्रयत्न करते। आणि आता सासूबाई पण नाही आहेत मदतीला, तर मी एकटीच आहे। आणि जर समजा थोडीशी धावपळ होते, पण रात्री मी लवकर झोपते, त्याच्यामुळे माझी झोप पूर्ण होते आणि मी सकाळी 5 वाजता उठून मी मुलीचा टिफिन बनवते आणि मला सवय झालेली आहे, त्याच्यामुळे मला काही वाटत नाही आहे। म्हणून मी आता मुलीचं टिफिनसाठी मेथीची भाजी बनवलेली आणि पटकन होते, वेळ लागत नाही, कारण की मला बरोबर 5:30 वाजता क्लास सुरू करावा लागतो। तर मला पण कसं वेळेत आपण क्लास सुरू केला तर बरेच ताई जे आहेत ते जॉबला आहेत आणि त्यांना पण घरातली कामं असतात, सकाळी कामं असतात, सर्वांचं टिफिन बनवायचं, मुलांचं आवरायचं, मिस्टरांचं आवरायचं। त्याच्यामुळे मी प्रयत्न करते वेळेत 5:30 वाजता क्लास सुरू करण्याचा आणि 6:45 पर्यंत घेते। तर माझं हे रोजचं रुटीन झालेलं आहे। तर त्याच्यामुळे मला काही वाटत नाही। पण जर समजा आपल्याला काहीतरी करायचं आहे तर थोडंसं ॲडजस्ट करावंच लागतं, होय की नाही। आणि आता बरेच वर्ष झालेत माझे ऑनलाईन क्लास जे आहेत ते सुरूच असतात, त्याला सुट्टी नसते, शक्यतो मी सुट्टी देतच नाही। खूप सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करते, काहीतरी इमर्जन्सी असेल तरच ऑनलाईन क्लासला सुट्टी असते। तर सकाळी मी स्वतः 5:30 वाजता 4ही क्लास मी स्वतः घेते। तर तुम्हाला पण घरगुती आहार घेऊन घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करायचं असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा। घरचा आहार घेऊन तुम्ही वजन कमी करू शकता। तर तुम्ही बघू शकता की 6 वाजत आलेले आहेत आणि आपला क्लास जो आहे तो सुरू आहे। तर अशा पद्धतीने मी 6:45 पर्यंत जो आहे आपला क्लास घेते आणि पूर्ण एक्सरसाइज घेते, याच्यात उभे वर्कआउट घेते, योगासनं घेते आणि त्याच्यानंतर प्राणायाम पण असतं, शनिवारी योगनिद्रा असते आणि घरगुती आहार म्हणजे घरचा आहार घेऊनच वजन कमी करायचं असेल तो डाएट प्लॅन, तो डाएट चार्ट मी स्वतः दे। 5:30चा क्लास 6:45 वाजता होतो आणि 15 मिनटाचा ब्रेक असतो, तोपर्यंत मी मुलीला उठवते आणि तिला उठून तिला तयारी करायला लावते। ती मोठी आहे, 6ला आहे, त्याच्यामुळे ती तिचं आवरते। त्यानंतर 7 ते 8चा क्लास झाल्यानंतर मी 8:30 किंवा 8:45 पर्यंत नाश्ता करते। तर मला पटकन नाश्त्यासाठी मी एखादं फळ घेते, कारण की मला वेळच नसतो, त्याच्यामुळे शक्यतो मी फळं ठेवते, पपई, त्याच्यानंतर केळी किंवा सफरचंद वगैरे। आणि माझं अंघोळ वगैरे झाल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर मी मुलाला उठवते, कारण की मुलाची शाळा असते 10 वाजता आणि व्हॅन येते त्याची 9:30 वाजता, त्याच्यामुळे मी 8:45 पर्यंत किंवा 9 पर्यंत तरी त्याला उठवते। आणि तो छोटा आहे, आताशी 5 वर्षाचा आहे आणि त्याला उठवायला थोडासा त्रास देत होतो, कारण की उठत नाही, आता थंडी पण आहे आणि लवकर उठत नाही, मुलं रडतात वगैरे, पण शाळा पण असते आणि सकाळी क्लास घेते त्यावेळेस तो झोपलेला असतो आणि त्याच्यानंतर 7 ते 8चा क्लास जो घेते तेव्हा पण तो झोपलेलाच असतो। हे दोन्ही क्लासला झोपलेला असतो आणि 9:15चा क्लास घेते त्यावेळेस तो शाळेत गेलेला असतो, त्याच्यामुळे तो नसतो त्याच वेळेस मी क्लास घेते, म्हणजे माझे क्लास पण सर्व व्यवस्थित होतात, असं ॲडजस्टमेंट मी केलेलं आहे। त्याच्यामुळे मुलगा पण मला काही जास्त त्रास देत नाही। फक्त 4 ते 5चा जो क्लास आहे त्यावेळेस तो घरी असतो, पण तरी आता त्याला ट्युशन लावलेली आहे, त्याच्यामुळे तो ट्युशनला जातो। अशा पद्धतीने 4ही क्लासला माझा जो लहान बाळ आहे 5 वर्षाचा, त्याचा काही जास्त त्रास नाही, जरी तो घरी असला तरी तो शांत बसतो, त्याला पण माहिती आपली मम्मी काहीतरी करते आणि तो पण माझ्यासोबत कधी कधी योगासनं वगैरे करतो। अशा पद्धतीने मी ॲडजस्टमेंट करते, पटापट जो बिछाना आहे तो उचलून ठेवते
आणि बाकीचा जो घरातील पसारा आहे ना, तो मी शक्यतो 10:15 ते 11:45चा जो क्लास आहे, म्हणजे 11:30पर्यंत होतो, पण 11:45पर्यंत काही समस्या असतील तर बोलतो. मग तो झाल्यानंतर मी बाकीचा पसारा आवरते. नंतर मग मावशी येतात माझ्याकडे फरशी पुसण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी. मग मी निरमामध्ये कपडे असे भिजवून ठेवते. एवढं आहे की माझं हे काम वाचतं, त्या मावशी करतात. कपडे भिजत टाकल्यानंतर आता जो राहिलेला वेळ असतो त्या वेळेत मुलगा शाळेत गेल्यानंतर मी उन्हामध्ये उभी राहते. तर मी सकाळी 10-15 मिनटं तरी उन्हामध्ये उभी राहते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी आपल्याला अजिबात वेळ नसतो, 10 ते 15 मिनटंसुद्धा वेळ नसतो उन्हामध्ये उभं राहण्यासाठी. आणि त्याच्यामुळे बऱ्याच ताईंचं किंवा माझं पण D3 मागे कमी झालेलं, डी जीवनसत्व. तर डॉक्टरांनी मला उन्हामध्ये पण उभं राहायला लावलेलं, त्याच्यानंतर मी गोळ्या पण घेतलेल्या आहेत. तर आता आवर्जून माझा आहार योग्य मी ठेवलेला आहे. त्याच्यानंतर उन्हामध्ये मी 10 ते 15 मिनटं उभी राहते. आणि महत्त्वाचं म्हणजे मी सकाळी उठल्यापासून तर 12:30-1पर्यंत मी मोबाईल बघत नाही. जेवण झाल्यानंतर शक्यतो मोबाईल बघते. आणि ऑनलाईन क्लास घेताना पण मी फक्त ग्रुपमध्ये मेसेज टाकते, क्लास जॉईन करा, इतकाच मेसेज टाकत असते. आणि बाकीचं मोबाईल मी इतर रील्स वगैरे बघत नाही, त्यामुळे माझा वेळ वाचतो आणि माझे पटापट जे कामं आहे ते होतात. आता 4 ऑनलाईन क्लास घेऊन दिवसभरात घरातलं काम पण करून मला थकवा, आळस येत नाही, कारण की मी माझं डाएट जे आहे ते डाएट प्रॉपर ठेवलेलं आहे. प्रोटीनचं प्रमाण, फळं, ड्रायफ्रूट्स, त्याच्यानंतर सॅलेड, फळभाज्या, भाज्या, हे सर्व मी आहारामध्ये ठेवलेलं आहे. रोज 1 तास एक्सरसाइज करणं, त्याच्यामुळे मला कोणताही आळस, कंटाळा किंवा थकवा, अशक्तपणा येत नाही. आणि तर बऱ्याच ताई मला विचारतात, इतकं ऑनलाईन क्लास घेते तो आणि तुला थकवा वगैरे जाणवतो का? तर तसं काहीच जाणवत नाही, कारण की मी आहार पण माझा जो आहे तो योग्य घेते. प्रोटीनचं प्रमाण भरपूर ठेवते. चिकन, मटण, अंडी, त्याच्यानंतर पनीर, कडधान्य, डाळी, हे सर्व मी आहारामध्ये घेते. त्याच्यामुळे मला कोणताही थकवा किंवा आळस येत नाही. तर नक्कीच तुम्ही पण वजन कमी करत असाल किंवा घरी असाल तर तुमच्या आहाराकडे लक्ष द्या, योग्य आहार घ्या. नक्कीच तुम्हाला पण तुमचं वजन कमी होणार आणि तुम्ही हेल्दी राहणार आहात. मात्र राहिलेल्या वेळेमध्ये 10:15च्या आतमध्ये मला जर वेळ मिळाला तोपर्यंत मी बेसिंग वगैरे, बाथरूम वगैरे स्वच्छ करून घेते. तर मला जसा वेळ मिळेल तसा मी आजचा व्हिडिओ जो आहे तो ॲडजस्ट करून काढलेला आहे. कारण की जर समजा मी व्हिडिओ काढायला गेले तर मग टाईम जो आहे तो पटपट जातो आणि परत क्लासला उशीर होतो. मग मला कोणताही क्लास मला उशीर सुरू करायचा नसतो, वेळेतच सुरू करायचा असतो आणि वेळेत संपवायचा असतो, कारण की तुम्हाला पण कामं असतात. तर नक्कीच तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या क्लासमध्ये जॉईन करू शकता. मी स्वतः एक्सरसाइज करून घेते तुमच्याकडनं आणि घरगुती आहार आहे, घरगुती आहार तुमच्याकडनं फॉलो करून घेते. तर घरातलं बाकीचं काम आवरल्यानंतर मी 10:15 ते 11:30चा जो क्लास आहे तो घेते. तर असं माझं हे रुटीन जे आहे ते आहे. तर आता 10:15 वाजता मी स्वतः एक्सरसाइज करते. 5:30ला आणि 7ला मी एक्सरसाइज नाही करत, कारण की माझी सवय आहे मी 10:15लाच एक्सरसाइज करते. मग त्यावेळेला फक्त मी सूचना देत असते, तुमच्याकडून करून घेत असते. आणि 10:15 वाजता मी स्वतः एक्सरसाइज करते आणि समोरचे माझे जे 10:15चे मेंबर्स आहेत, ज्या ताई आहेत, त्यांच्याकडून मी करून घेते. तर अशा पद्धतीने आणि छान वाटतं. सूर्यनमस्कार वगैरे करतात बऱ्याच ताई. आणि क्लास घेताना पण मला कोणताही कंटाळा येत नाही, आळस येत नाही. रोज फ्रेश वाटतं, रोज नवीन एक्सरसाइज असतात, रोज नवीन काहीतरी वेगळं असतं. आणि बाकीच्या ताईंचा पण खूप छान रिस्पॉन्स जो आहे तो मला मिळतो आहे. आता क्लास झाल्यानंतर थोडीशी भूक लागलेली असते, त्याच्यामुळे मी इथे सूर्यफुलाच्या आणि भोपळ्याच्या बिया ज्या आहेत त्या 1 चमचा घेतलेल्या आहेत जेवणाच्या अगोदर, एक्सरसाइज झाल्यानंतर. आणि जेवणामध्ये इथे घेतलेलं आहे बघा, मी 1 चपाती घेतली आहे, मेथीची भाजी घेतलेली आहे आणि अंडा भुर्जी घेतलेली आहे आणि सोबत गाजर घेतलेलं आहे. तर आजचं जे माझं जेवण आहे ते अशा पद्धतीने मी घेतलं. 12 ते 12:30 वाजता मी जेवण करते. जेवण झाल्यानंतर सर्वात प्रथम जे भांडे आहेत ना ते भांडे घासून घेते, कारण की जर समजा मी बसले एका ठिकाणी व्हिडिओ वगैरे एडिट करत, मग पटकन वेळ निघून जातो आणि 4 कधी वाजता कळत नाही. मग 4 ते 5चा क्लास सुरू होतो. म्हणून जेवण झालं 12:30 ते 1च्या दरम्यान मी जेवण करते, कधी कधी 12 ते 12:30पर्यंत करते. आणि जेवण झालं का लगेच मी भांडे घासून टाकते, जे काम ठेवत नाही. भांड्यांचं काम मी स्वतः करते. स्वयंपाक बनवताना सकाळी आम्ही दोघं मिळून बनवतो, जर मिस्टर असले तर आम्ही दोघं मिळून बनवतो, मी एकटी असली तर मी एकटी बनवते, असं करते. पण भांडे वगैरे घासण्याचं काम जे आहे ते पटकन करून घेते, म्हणजे मला नंतर वेळ मिळतो व्हिडिओ एडिटसाठी, तसेच डाएट प्लॅन तयार करण्यासाठी. ज्या ताई नवीन जॉईन होतात त्यांच्यासाठी डाएट प्लॅन नवीन तयार करते. तर अशा पद्धतीने माझा जो टाईम जो आहे मला वाचवायचा असतो, म्हणून मी पटापट वेळ न घालवता असं मी माझं काम जे आहे ते आवरते. भांडे घासेपर्यंत अर्धा 1 तास होऊन जातो. मग अर्धा 1 तासाने मी जेवणानंतर
पाणी पिते. तर जेवण झाल्या मी लगेच पाणी पित नाही आणि पाणी पिता पिता बाकीचे ज्या ताई आहेत ज्यांनी डाएट अपडेट दिलेले असतात त्यांचा मी अपडेट चेक करते आणि त्यांना थंब करत असते. तर नक्कीच मैत्रिणी, हा माझा सकाळचं रुटीन आहे, म्हणजे 12:30-1 पर्यंतचा. आणि 1च्या पुढचं रुटीन जे आहे लवकरच त्याच्यावर व्हिडिओ मी बनवेल, मला जसा वेळ मिळेल तसा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मला एक्सरसाइजचे व्हिडिओसुद्धा बनवता येत नाही आहे, खरंच त्याच्यासाठी खूप सॉरी, कारण की वेळ मिळत नाही आहे त्याच्यामुळे. पण मला जसा वेळ मिळेल तसं मी नक्कीच प्रयत्न करेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.